नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जातिवंत महाराष्ट्र या आमच्या मालिकेमध्ये आजची चर्चा ही मातंग समाजाबद्दल आणि त्याचं कारण पण आहे. जेव्हा आपण महार, मातंग, ढोर आणि चांभार या चारही समाजाचा एकत्रित विचार या आधीच्या एका भागामध्ये केला, तेव्हा असं माझ्या लक्षात आलं की राजकीयदृष्ट्या हे सगळे समाज हे वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करतात. विशेषतः मातंग समाज, ढोर समाज आणि चांभार समाज हा कदाचित बौद्ध समाजापेक्षा वेगळा विचार करतो आहे. हे आधीच्या आपल्या वक्त्यांनी सांगितलंच होतं, ज्यांची मी मुलाखत घेतली. आणखीन एक कारण आहे की गतवर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीमध्ये असं ठरलं की SC समाजातल्या सगळ्या जात घटकांचा आपण एकदा अभ्यासच करून घेऊ. तो बार्टीने अभ्यास केला आणि बार्टीने केलेल्या अभ्यासाची प्रत, ही अहवाल, त्याची कॉपी माझ्याकडे आहे. आणि मला असं लक्षात आलं की SCमध्ये असलेल्या सुद्धा 59 जातीच्या लोकसंख्येमध्ये खूप मोठी तफावत आहे. म्हणजे सुरुवातीपासून ते 2011पर्यंतच्या जनगणनेचा आढावा घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं की एक वेगळ्या पद्धतीचे ट्रेंड ह्या जातीमध्ये सुद्धा आहेत. आणि म्हणून लहुजी सेना किंवा लहुजी शक्ती सेना ह्या संघटनेचे विष्णू कसबे साहेब, तुमचं NDTVमध्ये स्वागत आहे. नमस्कार. आता त्यांची मी ओळख करून दिल्यानंतर मुळामध्ये मला महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे, रामजी शिंदे अशा सगळ्या मंडळींचा वाटतो, बरोबर? अगदी बरोबर. पण आपल्याकडे इतक्या संघटना आहेत. आता तुमच्याच जात घटकामध्ये किती संघटना? जवळजवळ 70च्या आसपास आहेत. छोट्या मोठ्या संघटना आहेत राज्यामध्ये. पण प्रमुख जर मातंग समाजाची राज्यातली मोठी जर संघटना जर म्हणली, ताकदवर संघटना म्हणून लवजी शक्ती सेनेचंच नाव आपल्याला सर्व ठिकाणी ऐकायला. तुम्ही उग्र आंदोलन करण्यासाठी बरीचशी आंदोलन आपण जर पाहिली तर 22 फेब्रुवारी 2014ला मुंबईला जे सर्वात मोठं, म्हणजे मला वाटतं सर्वात मोठा लाठीचार्ज अधिवेशन काळामध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, आरक्षण वर्गीकरणाच्या मागण्या घेऊन आमचा मोर्चा त्या ठिकाणी गेला होता. त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण जे हे मुख्यमंत्री असताना या मागण्याकरिता आमच्यावरती त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला. 38 आमच्या महिला भगिनी बांधव त्या ठिकाणी ॲडमिट वगैरे झाले. बराचसा म्हणजे जवळजवळ महिनाभर त्यांना त्या ठिकाणी ट्रीटमेंट करावी लागली. मात्र दुर्दैवाने त्याच विषय घेऊन आम्हाला सातत्याने रस्त्यावर येत असताना. तुम्हाला वर्गीकरण हवं आहे? हो, हवं आहे ना वर्गीकरण. तोच विषय तुम्हाला. कारण दुर्दैवाने काल एका तरुणानं आत्महत्या पण केली. हो, तोच विषय. कोण तरुण आहे? अविनाश नागेश खंडाळे म्हणून आहे. धाराशिव जिल्ह्यातला कळंब तालुका भोसे गावचा तो आमचा युवक तरुण होता. तो BA सेकंड इयरला आहे, उच्च शिक्षित आहे. त्यापूर्वी जर आपण पाहिलं तर 4 मार्च 2019ला आमच्या बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातल्या संजय ताकतोडे नावाच्या आमच्या तरुणांनी, तोही उच्च शिक्षित होता, त्यांनी आत्महत्या केलेली, जलसमाधी घेतली. त्यांनी तर लाईव्ह वर्गीकरणासाठीच त्यांनी लाईव्ह व्हिडिओ केला मुख्यमंत्र्यांना. आणि त्यांनी सांगितलं की आमचे लोक एवढे आंदोलन करतात, पदयात्रा काढतात, लाठीचार्ज, आमच्यावर गुन्हे दाखल आहेत, तरी देखील आमचं सरकार का ऐकत नाही. तर या ठिकाणी तात्काळ आम्हाला वर्गीकरण. म्हणण्याचा अर्थ असा की सर्वोच्च न्यायालयाने जो निवाडा दिला तो तुम्हाला मान्य आहे? मान्य आहे. तोच तर लढा आम्ही एवढे वर्ष या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि इतर राज्यामध्ये, वेगवेगळ्या राज्यात जर आपण पाहिलं तर कर्नाटक असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल, इत्यादी राज्यामध्ये सुद्धा खूप वर्षापूर्वीपासून हा लढा सुरू आहे. आणि महाराष्ट्र राज्यात सुद्धा म्हणजे जवळजवळ 1995 सालापासून. म्हणजे याचा अर्थ की सत्ताधारी पक्ष म्हणजे श्री नरेंद्र मोदी यांचा पक्ष आणि श्री राहुल गांधी यांचा पक्ष, या दोन्ही पक्षांनी घेतलेली भूमिका तुम्हाला मान्य नाहीये? ते असं म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा आम्हाला रद्द करायचा नाही. तो क्रिमिलेअर संदर्भात सत्ताधारी पक्षांनी तिथे भूमिका मांडलेली आहे. टिप्पणी केली होती ना की वर्गीकरण करण्यासंदर्भात. हो, त्या संदर्भात त्याचा निर्णय त्यांनी आश्वासनच दिलेले. जे मागच्या वर्षी जे हैदराबादला जी मोठी सभा झाली, जवळजवळ 15-1 लाख लोक त्या सभेमध्ये होते. कोणी आश्वासन? मंदाकृष्ण मादिगा मातंग समाजाचे देशातले सर्वात मोठे टॉपचे लीडर आहेत. ते हैदराबादला त्यांनी सभा घेतली होती. त्या सभेच्या वेळेस पंतप्रधानांनी त्या ठिकाणी जाहीर आश्वासन दिलं होतं. आणि ह्या प्रश्नावरती अनेक राज्यातून अनेक संघटना फार मोठ्या प्रमाणावर आंदोलन करतात. तुम्ही आंध्र प्रदेशची जर आकडेवारी जर घेतली तर त्या ठिकाणी जवळजवळ 32 तरुण आणि तरुणींनी आत्मदहन केलेलं आहे, स्वतःला जाळून घेतलेलं आहे, आत्महत्या केलेलं आहे. हा एवढा घन प्रश्न आहे की दुर्दैवाने या राज्यातले, देशातले विद्वान म्हणा किंवा ह्या व्यवस्थेमध्ये काम करणारे लोक दुर्दैवाने ह्या विषयावरती बोलत नाही. मला पण तुम्ही फार आश्चर्यचकित केलं. माझा असा एक समज होता की SC मध्ये झालेले जर वर्गीकरण झालं तर तो SC समाजावरती अन्याय आहे. नाही, आता ह्याच्यात झालंय काय सर, की आता एकतर जो विरोध आता होऊ लागलेला, खरं तर आम्ही आश्चर्यचकित झालो की आम्ही ज्याला भाऊभाऊ म्हणतोय, की जो भाऊ लहान भाऊ, आम्ही स्वतःला लहान भाऊ समजतो. हो, महार समाज, तो त्याला आम्ही मोठा भाऊ समजतो.
आज सर्व क्षेत्रामध्ये तो पुढे असलेला समाज आहे की आज आम्ही त्यांच्या सोबतीने बरोबरीने या ठिकाणी सर्व चळवळीमध्ये वाटचाल करत असताना दुर्दैवाने मात्र जर आजची जर परिस्थिती पाहिली तर 99% हा समाज सर झोपडपट्टीमध्ये राहतोय. मातंग समाजाचा आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 74 वर्ष झाली आरक्षण लागू होऊन एकही IAS किंवा IPS डायरेक्ट अद्यापर्यंत मातंग समाजामध्ये निर्माणच झालेलं नाही. ही अशी एकंदरीत परिस्थिती आहे. केवळ बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा हे जे सांगितलं, तुमचं मत आहे की ते फक्त बौद्ध आणि महार समाजापुरतच नाही. मातंग समाजही शिकतो ना सर, पण परिस्थिती काय तिथपर्यंत नाही गेला. आता परिस्थिती काय की जवळजवळ 99% हा झोपडपट्ट्यामध्ये राहतोय. झोपडपट्ट्यातली आमची जर लाईफ पाहिली साहेब तर जवळजवळ रात्रीचे 2-2, 3-3 वाजेपर्यंत झोपा लागत नाही. आजूबाजूला भांडणं असतात, शिवीगाळ असती, गाणी वगैरे बरंच काय काय असतं. त्या ठिकाणी मातंग समाजाचा विकास त्या ठिकाणी किंवा शैक्षणिकदृष्ट्या तो पुढे जाऊ शकत नाही. आमचा टक्का वाढत नाही सर. आज जवळजवळ 60-70% अगदी मुश्किलने आमची मुलं त्या ठिकाणी येतात. आज जर आमचा जर मोठा जर भाऊ पाहिला तो जवळजवळ 90-95% तो पुढे चाललेला आहे. आमची स्पर्धा नाही होऊ शकत इथे. जे 1902ला जे महार समाज पुढे आहे, मातंग समाज मागे आहे अगदी. आणि मग त्यामुळे कसं आहे की आता इथे जी स्पर्धा आहे सध्या की आम्ही त्या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही. त्यामुळे आम्ही आमचा वेगळा वाटा या ठिकाणी मागतो. जे 1902ला छत्रपती शाहू महाराजांनी जे उदाहरण त्या ठिकाणी घोड्यांचं दिलं होतं तीच परिस्थिती आजही आहे ना. मग त्यामुळं आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ती मागणी करतो की आम्हाला थोडं वेगळं आमचं आरक्षण द्या, आमचा वाटा वेगळा द्या, म्हणजे मातंग समाज त्या ठिकाणी त्याचाही विकास होईल. मग मातंग समाजाचे आजवरचे नेते कोण? लक्ष्मणराव ढोबळे, संदीपनजी थोरात म्हणून होते जे खासदार होते, पंढरपूरचे रेकॉर्ड ब्रेक होतं त्यांचं. अगदी अगदी अगदी. आणि बरेचसे नेते मंडळी आहेत राजकीय पक्षामध्ये वगैरे. दुर्दैवाने काय झालं 4-5 नावं मला सांगा. संदीपान थोरात झाले, आमचे रमेशदादा बागवे आहेत, सुनीलजी कांबळे, दिलीप कांबळे आहेत. दुर्दैवाने परिस्थिती अशी झाली की आमचे लोक ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी इमाने इतबारी त्या पक्षाची किंवा नेत्याची त्या ठिकाणी सेवा करतात वगैरे अशी एकंदरीत परिस्थिती असताना आजवर कुठल्याही मोठ्या राजकीय नेत्याने किंवा एखादा मंत्री किंवा आमदार किंवा खासदाराने ह्या प्रश्नावरती कधीच लक्ष दिलेलं नाही. बावगे गृहराज्यमंत्री होते की होते ना, पण त्यावेळेस आरक्षणाच्या संदर्भात आम्ही इथं पुण्यामध्ये मोर्चा काढला होता. म्हणजे 2018ला फार मोठा जवळजवळ 7-8 लाख मातंग समाज हा पुण्यामध्ये रस्त्यावरती उतरला होता. तो मोर्चा फार मोठा मोर्चा झाला. मात्र सामाजिक ज्या संघटना आहेत, मुळात लवजी शक्ती सेनेचा जन्मच या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या विषयावरती झाला. आणि हा कधी संघटना अस्तित्वात आली? ही 2003ला अस्तित्वात आली. 2003 म्हणजे जवळपास 2030 ते 21 वर्ष झाली. 21 वर्ष याच मुद्द्यावरती मी स्वतः महानगरपालिकेमध्ये सेवेमध्ये होतो. 2013ला मी VRS घेतली राजीनामा दिला, पूर्ण वेळ आता या विषयासाठी मी वाहून घेतले. आणि नोकरी सोडताना शपथ घेतली की मरेपर्यंत आमदारकी, खासदारकी, महामंडळ, अगदी पोलीस स्टेशनची कमिटीही घ्यायची नाही. जे काय करायचं आहे ते समाजासाठी करायचं, कारण एवढा उपेक्षित राहिलेला हा समाज आहे. प्रचंड योगदान त्याचं ह्या स्वातंत्र्य लढ्यासाठी, प्रचंड त्याग त्याचा प्रत्येक गावागावासाठी त्यांनी त्या ठिकाणी त्याग केलेला आहे. मात्र दुर्दैवाने आज जर त्याची परिस्थिती पाहिली तर अत्यंत बिकट अवस्थेमध्ये हा असलेला समाज आहे. दुर्दैवाने त्याच्याबद्दल बोलायला इथं कोणी नाही. जो तो बोलतोय तो राजकीय स्वार्थापोटी या ठिकाणी बोलत असताना दुर्दैवाने त्यासाठी मग आमच्यासारख्याला नोकरी सोडून परिस्थिती नसताना या क्षेत्रामध्ये यावं लागलं. पण हे असं होण्याचं एक कारण असंही असू शकेल की तुमचा समाज हा विखुरलेला आहे, राजकीयदृष्ट्या त्याची ताकद एवढी नाही आहे. आता 2011ची जनगणना काय सांगते? 2011ला मातंग समाजाची जी जनगणना झाली सेन्सेस ते 24,87,000च्या जवळपास आमचा समाज दाखवलेला आहे. क्रमांक 2ला आम्ही दाखवलेले. मात्र एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर हा मातंग समाजाची जर आपण 61 पासूनची जी आता आकडेवारी बार्टीने प्रकाशित केली ती जर पाहिली तर मातंग समाजाचा जो ग्रोथ रेट आहे तो जर पाहिला तर तो अमेरिकेच्या बरोबरीने, म्हणजे हा एवढा शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेला समाज मात्र त्याचा ग्रोथ रेट अमेरिकेच्या तुलनेमध्ये ठेवलेला आहे. की ज्यावेळेस आमची संख्या घटत चाललेली आहे, आज आम्ही 19%ला आलो आहे. म्हणजे जो 32% 1961ला होता तो 19.6ला आज आलेला आहे. म्हणजे ही परिस्थिती काय, तर इथं आमच्याकडं मुलं एक कुटुंब जर पाहिले तर एकेका कुटुंबामध्ये 4-4, 5-5 मुलं आहेत. बरं, मी स्वतः 3 वेळा सेन्सस केलेत, मी त्याबरोबर जास्त भाष्य करणार नाही, कारण ते सेन्ससच एकंदरीत जर पाहिलं मातंग समाजाचं आणि एकंदरीत जर दलित समाजाचं तर हे ह्याच्यावरती माझा विश्वास नाही. मी स्वतः प्रतिनिधी म्हणून काम केलंय. तुमचं काय आकलन आहे? 19.2% नाही. आमची संख्या बौद्ध समाजाच्या बरोबरीने आमची लोकसंख्या असायला हवी. महार समाज आणि बौद्ध मातंग समाज इक्वलंट आहे. कारण 61ला जी जनगणना झाली, 56ला धर्मांतर झालं, काही लोक आमचेही धर्मांतरित झाले. मात्र 61ला जर आपण जर पाहिलं ती जनगणनेमध्ये आम्ही बरोबर राहिलेलं आहे. काही 0.75 वगैरे अशा पद्धतीने इथं थोडासा फरक आहे. तिथे जास्त तेव्हा 61ला. आणि त्याच्यानंतरची जर आपण जर 71ची जर आकडेवारी जर बघितली त्यात 91ची, तर ते एवढं जम्पिंग त्यांची लोकसंख्या वाढली ना आम्ही खूप बॅकला आलो टक्केवारी.
काय आता त्याच्यावरती मला जाहीर असं भाष्य करता येणार नाही. त्याचं कारण आहे की आपल्या जातीवंत महाराष्ट्राची जी मालिका सुरू आहे त्यात मुळात राजकीय ह्या सदस्यांचं राजकीय अस्तित्व लोकसंख्येच्या आधारावरती किती आहे, तो किती इन्फ्लुएन्शियल घटक आहे हे बघायचं. बरोबर. तेव्हा तुम्हाला अगदी काही स्पष्टपणे सांगायचं असेल तर सांगा की या कारणामुळे नाही, एकंदरीत जनगणना होत असताना की त्या ठिकाणी माहिती विचारत असताना किंवा ती नोंद होत असताना मला वाटते तिथे, आता मी इथं नाव घेत नाही, पण एक आत्ता रिसेंटली जो आमचा आमदार आहे त्याची जात महार आहे साहेब. 4 मांगाचे आमदार आहेत, बरं, त्यातला एक आमदार त्याची जात महार लागलेली आहे. 4 आमदार हे मातंग समाज, मातंग समाज आहेत. त्यापैकी एक जण महार समाजाचा आहे. 4ही मांगाचे आहेत, पण त्याची जात जी लागली चुकून ती महार म्हणून आहे आत्ताच सुद्धा. ठीक आहे, त्यांची नावं नाही घ्यायची, पण हे 4 आमदार कोण आहेत त्यांची नावं नाहीत घेत, म्हणजे त्यातला कोण ठीक आहे. आता त्यातले जे आमदार आहेत, आता आमचे राजू आवळे म्हणून इचलकरंजीचे आमदार आहेत. ते कुठल्या पक्षाचे? ते राष्ट्रवादीचे आहे. राजू आवळे. सुनील कांबळे हे BJPचे आहेत. जितेश अंतपुरकर हे काँग्रेस पक्षामध्ये आहेतच अजून, नांदेड जिल्हा देगलूर तालुक्यामध्ये. आणि चौथे जे आमचे आमदार आहेत सुनील बनसोडे कुठले आहेत? बनसोडे हे संजय बनसोडे हे नव्वद समाजाचे आहेत. एकूण 4 आमदार सध्या, आणि खासदार 48 पैकी किती आहेत? एकही नाही महाराष्ट्रामध्ये. मागच्या पंचवार्षिकलाही नव्हते, ह्या वेळेसही नाही. आणि मग आपण भू राजकीय स्थिती जर बघितली तर साधारणपणे SC समाजाचं प्राबल्य हे विदर्भात अधिक आहे असं मानलं हो जातं. हो. त्या मतदारसंघात काय चित्र आहे, पश्चिम महाराष्ट्रात काय चित्र आहे? 288 पैकी किती मतदारसंघात मातंग समाजाचं अस्तित्व दिसतं? एकूण जर पाहिलं तर आता ह्याच्यामध्ये विदर्भामधले जर आपण पाहिलं तर विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर मतदारसंघ आहे. तिथं मातंग समाजाची लोकसंख्या मतदारसंख्या सुद्धा 1 नंबरला आहे. दुसरा मतदारसंघ अकोल्यामधला मूर्तिजापूर आहे, त्या ठिकाणी देखील मातंग समाजाची लोकसंख्या जास्त आहे. आपण नागपूरचं जर बघितलं तर उमरेड हा मतदारसंघामध्ये सुद्धा मातंग समाजाची संख्या जास्त आहे. आपण मराठवाड्यात जर आलात तर बदनापूरचा घ्या. चंद्रपूरमध्ये काय परिस्थिती आहे? चंद्रपूरला तिथे SCचा राखीव नाहीये. नाही, पण आपली मतदारसंख्या आहे ना, चंद्रपूरला आहे. आता तिथे चंद्रपूरला अशी परिस्थिती आहे की तिथे तेलुगू भाषिक मांग तो एक तिथं आहे, आणि मराठी भाषिक मांग म्हणजे मातंग समाजाला तेलुगू भाषेमध्ये मादिगा म्हणतात, तर तो समाज पण त्या ठिकाणी आहे. मातंग समाज देखील आहे. दोन्ही मिळून ह्या समाजाची संख्या क्रमांक 1ला तिथे असेल चंद्रपूरला पण. बऱ्याचशा म्हणजे एकंदरीत लोकसंख्या जर बघितली विदर्भामध्ये सुद्धा आम्ही ठीक आहे, बौद्ध समाज थोडाफार प्रमाणात जास्त असेल, मात्र मातंग समाजाची संख्या सुद्धा त्या ठिकाणी उल्लेखनीय असेल. नागपूरलाही बऱ्यापैकी संख्या आहे मातंग समाजाची. भंडारा गोंदिया त्या भागात सगळ्या भागात. मी आता म्हणजे लवजी शक्ती सेनेचं 7 राज्यात काम आहे. प्रत्येक राज्यामध्ये 7 राज्यामध्ये काम आहे, आणि महाराष्ट्र राज्यातले त्यातली त्यात विदर्भामध्ये फार मोठी ताकद आहे. आता जो मागच्या 13 डिसेंबरला जो लवजी शक्ती सेनेचा आरक्षण वर्गीकरणाचा जो मोर्चा झाला, माझी पदयात्रा झाली ती पुणे ते नागपूर, अशा मी 5 पदयात्रा काढल्या. त्यातली आत्ता जी 13 डिसेंबरला झाली त्याच्यामध्ये जवळजवळ 3,64,000 हा गव्हर्नमेंटचा आकडा आहे की 3,64,000 त्या मोर्चामध्ये संपूर्ण नागपूरमध्ये हा मोर्चा जो अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये सगळ्यात जास्त मोठा मोर्चा म्हणून लवजी शक्ती सेनेचा मोर्चा त्या ठिकाणी नोंद झाला. आणि पश्चिम विदर्भात काय चित्र दिसतं? बुलढाणा, अमरावती त्या भागातही आहे ना. आमचा आता मेहकर मतदारसंघ तिथे आमची संख्या चांगली आहे. बुलढाण्यामध्ये आमची संख्या जास्त आहे. अलीकडे आपण आलात तर मराठवाड्यात काय चित्र दिसतं? मराठवाड्यात जालनामध्ये आहे. आपल्या उस्मानाबादच्या कुठल्या मतदारसंघामध्ये अधिक? बदनापूरला आमची संख्या जास्त आहे. काही ओपनच्याही मतदारसंघामध्ये मातंग समाजाची संख्या, इतरही मतदारसंघ. मात्र प्रामुख्याने जर बघितलं तर जवळजवळ 29 मतदारसंघापैकी जवळजवळ 12-13 मतदारसंघात मातंग समाजाची लोकसंख्या सुद्धा मतदारसंघ क्रमांक 1ला आहे. 29 मतदारसंघ महाराष्ट्रात 288 पैकी 29 मतदारसंघाचं अस्तित्व आहे. त्यात 12 मतदारसंघात क्रमांक 1ची संख्या आमची आहे. अरे वा, ते 12 मतदारसंघ तुम्हाला आठवतात का? हो. आता पुण्यातला जर घेतला आपण कॅन्टोन्मेंट मतदारसंघ आहे. आपण फलटणला जरी फलटणमध्ये माळशिरसचा एक आहे, सोलापूरचा. साताऱ्यामधला फलटणचा एक मतदारसंघ आहे. आपण मराठवाड्यात गेलो की जालन्यामध्ये आपला बदनापूर आहे. त्याच्यानंतर उस्मानाबादमध्येच आपल्या धाराशिवमध्ये उमरगा मतदारसंघात आमची लोकसंख्या क्रमांक 1ला आहे. तिथून पुढे आपण लातूर जिल्ह्यामध्ये गेलो की त्या ठिकाणी उदगीर मतदारसंघ आहे. तिथंही क्रमांक 1ची लोकसंख्या मातंग समाजाची आहे. तिथून पुढे आपण विदर्भात जर गेलो तर विदर्भामध्ये बुलढाण्यामध्ये मेहकरमध्ये क्रमांक 1ला मातंग समाज आहे. वाशिम मतदारसंघात सुद्धा तिथे क्रमांक 1ला मातंग समाज आहे. त्याच्या पुढे आपण गेलो अकोल्यामध्ये, तिथं मूर्तिजापूरमध्ये क्रमांक 1ची लोकसंख्या मातंग समाजाची. अमरावतीला गेलो की तिथं दर्यापूरमध्ये आहे. रामटेकला आहे, म्हणजे रामटेक ह्याच्यामध्ये आपण उमरेड जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी सुद्धा मातंग समाजाची संख्या जास्त आहे. अशा जवळजवळ 12 मतदारसंघामध्ये मातंग समाजाची संख्या आहे. क्रमांक 1ला. आपण इचलकरंजीला गेलो कोल्हापूरकडे तर त्या ठिकाणी सुद्धा मातंग समाजाची
लोकसंख्या मतदारसंख्या 1 क्रमांकाला आहे. ओके. मग आता हा मध्य महाराष्ट्राचा जो मराठवाडा, बरं मुंबईचे चित्र काय? आपण नांदेडला गेलो तिथे आता देगलूरला, देगलूर बिलोली मतदारसंघ, तिथे सुद्धा क्रमांक 1ला मातंग समाज आहे. मुंबईमध्ये सुद्धा आहे, मात्र त्या ठिकाणी 1-2 मतदारसंघामध्येच फक्त मातंग समाजाची लोकसंख्या आपल्याला. मतदारसंघ दिसतात? एक आपला कल्याणचा, त्या ठिकाणी एक मातंग समाजाची संख्या आहे बऱ्यापैकी. असे 2च त्या ठिकाणी मतदारसंघ आहेत. ओके. आणि पश्चिम महाराष्ट्रात काय चित्र आहे? पश्चिम महाराष्ट्रामध्ये संख्या मातंग समाजाची आहे. कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला जास्त संख्या दिसते? पुणे पुणे जिल्ह्यात तर बालेकिल्लाच आहे मातंग समाजाचा. पुणे जिल्हा म्हणजे सर्वात जास्त लोकसंख्या सुद्धा मतदारसंख्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ओके. त्याबरोबर आपला सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्र आणि सोलापूरलाही आमची संख्या फार मोठ्या प्रमाणात. मोहोळ मतदारसंघ आपल्याला माहिती असेल, मोहोळमध्ये सुद्धा मातंग समाजाची संख्या जास्त रमेश आहे. कदम तिथे आहे. रमेश कदम होते पूर्वी, आता त्या ठिकाणी माने म्हणून आहेत तिथे. बऱ्यापैकी संख्या त्या ठिकाणी पण मला एक कळत नाही की जर हा समाज, कारण साधारणपणे एक गठ्ठा पद्धतीने मतदान करणारा समाज कुठले असतील तर साधारण एससी एकत्रितपणे मतदान करतात. मुस्लिमांचं मतदान आपण मानतो की ते एकत्रित. सर आता हेच थोडासा हा भ्रम म्हणावा लागेल. हा, मला ते जाणवलं मागच्या आमच्या डिबेटमध्ये. एकंदरीत जर पाहिलं ना तर प्रत्येक जाती ज्या आहेत एससीतल्या ह्या सगळ्या एक जिन्सी एका पद्धतीच्या नाहीत. म्हणजे ह्याच्यामध्ये नाही, तशा एका विचाराच्या नाहीत. प्रत्येकाचे विचार आचार सर्व काही ह्याच्यामध्ये वेगवेगळं आहे. त्यातली त्यात मातंग समाज म्हटलं तर टोटली ह्या सर्व इतर जातींपेक्षा हा वेगळा आहे. चर्मकार समाज हा वेगळा आहे, ढोर समाज वेगळा आहे, बौद्ध समाज बांधव हे प्रत्येकजण वेगवेगळी त्यांची संस्कृती, आचार विचार सुद्धा यांचे वेगळे, प्रश्न सुद्धा यांचे वेगळे. पण मग मातंग समाज प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर जातो का? काही प्रमाणामध्ये जातो, म्हणजे सर्व नाही जात. नाही, पूर्ण नाही जात, पूर्ण जात नाही. कारण दुर्दैवाने काय झालं बरं का, एकंदरीत जर पाहिले तर सगळ्यात महत्त्वाचा जो ज्वलंत विषय मातंग समाजाच्या बाबतीतला तो म्हणजे आरक्षणाचा विषय, की आम्हाला आमचा वाटच मिळत नाही. म्हणजे आम्ही मायनसमध्ये देखील या ठिकाणी आम्हाला लाभ मिळत नाही. सर मी ज्यावेळेस महानगरपालिकेत सर्व्हिस करत होतो 2006 ते 2013पर्यंत मी माहितीच्या अधिकारामध्ये मी माहिती काढली होती की ह्याच्यामध्ये नोकऱ्यामध्ये वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3मध्ये जे आरक्षणाच्या माध्यमातून जागा भरल्या त्या मग महाराष्ट्र राज्यातल्या 36 महानगरपालिका, 26 महानगरपालिका, 36 जिल्हा परिषदा, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खात्यातले वर्ग 2, वर्ग 1, 2, 3 याचीच सगळी आकडेवारी काढली. त्याच्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये जे 2672 कॉलेजेस आहेत, म्हणजे 26 प्रकारचे कॉलेजेस, डेंटल कॉलेज, मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, या 2672 कॉलेजेसमध्ये प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष याची सगळी विद्यार्थ्यांची मी आकडेवारी काढली. इतकं भयावह चित्र आहे तुम्हाला सांगतो सर, भयानक चित्र आहे. तुम्हाला एक आता साधं उदाहरण मी देतो. नागपूर महानगरपालिका घ्या, तिथं क्रमांक 2ला मातंग समाजाची संख्या आहे. त्या महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 2200 वर्ग 1 ते वर्ग 4 पर्यंतचे कर्मचारी त्या ठिकाणी. वर्ग 4चा आपण हा विषय जर सोडला तर वर्ग 1, वर्ग 2, 3मध्ये मातंग समाजाचे फक्त 3 कर्मचारी आहेत. 2600 पैकी 2300 पैकी फक्त 3 आहेत. मग त्या ठिकाणी अगदी आपल्याला एससीतल्या जातीची नावं माहीत नसतील. मेघवाल ती जात त्या ठिकाणी जास्त आहे, डुमर ती मातंग समाजापेक्षा जास्त आहे. ही अशी परिस्थिती नागपूरमध्ये आहे. मग असं का व्हावं तुमच्याच बांधवांनी? नाही, आता इथे काय होते बरं का सर, म्हणजे आता हे या मेरिट लावलं जातं, कुठं म्हणतात बाबा मेरिटमध्ये कमी पडतं वगैरे, असं काय कुठेही भाग नाही. एकंदरीत फार वेगळ्या पद्धत. आता मी स्वतः शासकीय सेवा 25 वर्ष 6 महिने केली. काय पद्धती असते ते मला जाहीरपणे बोलणं योग्य होणार नाही, ती बराचसा वादाचा विषय. मात्र निश्चित या ठिकाणी उपेक्षित ठेवलं गेलं मातंग समाजाला. योजनाच्या बाबतीत तर तुम्हाला मी सांगतो साहेब, तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या जर योजना जर काढल्या समाज कल्याण खात्याच्या, इतकी दयनीय अवस्था आहे. तुम्ही एक जरी खात्याचं जरी आकडेवारी मागितली किंवा ह्या 59 जातीला ज्या अनुसूचित जातीसाठीच्या ज्या योजना आहेत त्याची आकडेवारी जरी घेतली, तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल मी उदाहरण देतो. एक 2005ला समाज कल्याण खात्याची दादासाहेब सबलीकरण योजना सुरू झाली होती. जमीन देण्यासाठी 2-2.5 एकर जे आहेत, 2.5 एकर बागायत होती. त्या जमिनीच्या जर आपण जर आकडेवारी घेतली तर त्याच्यामध्ये इतकी दयनीय परिस्थिती आहे. आमचा एक यवतमाळ जिल्हा आहे, तिथं मातंग समाजाची संख्या खूप चांगली आहे, मोठी लोकसंख्या आहे आमची तिथं. मात्र दुर्दैवाने तुम्हाला सांगतो की फक्त आणि फक्त 17 लोकांना त्या ठिकाणी जमिनी मिळाल्या. तुम्हाला ती आकडेवारी सहित देईल. सगळं लाखो एकर जमिनी वाटल्या सर, आमच्या वाट्याला 1000 सुद्धा एकर नाही. पारधी समाजाला बऱ्यापैकी वाटा मिळाला नाही. पारधी समाज तो ह्याच्यामध्ये आला एसटी मध्ये. पण एससी मधली जर तुम्ही आकडेवारी काढली, पॉवर टिलरची एक योजना होती, 1492 काहीतरी पॉवर टिलर वाटले सर. पॉवर टिलर शेतीत, हा ट्रॅक्टर तो 100% अनुदान आहे त्याला. 1492 काहीतरी हे ट्रॅक्टर वाटले गेले महाराष्ट्र शासनाकडून. मातंग समाजाला आता मला तो करेक्ट आकडा सांगतो, फक्त आणि फक्त 14 किंवा 17
फक्त तेवढेच ट्रॅक्टर लोकसंख्येच्या प्रोपोर्शनेट मध्ये ते तुम्हाला मिळत काहीच नाही आणि म्हणून तुमची मागणी आहे की आरक्षणामध्ये सुद्धा वर्गीकरण झालं. झालंच पाहिजे झालंच पाहिजे. मांग आणि मातंग एकच आहे. आणि मांगामध्ये पण किती कॅटेगरीज आहेत काय? 12 पोट जाती आहेत त्याच्यामध्ये. त्या मग कुठल्या पोट जाती त्या बुरुड आहेत, डक्कलवार आहेत, राधे मांग आहेत, वैसे पारधी मांग आहेत, मांग आरुडी आहेत, अशा बऱ्याचशा 12 एकूण जाती आहेत. आणि हे रोटी बिटी व्यवहार होतात का त्यांच्या? रोटी बिटी व्यवहार होत नाहीत ह्या 12 पोट जातीत होत नाही. त्याच्यात, नाही होत त्याच्यात. एक इंटरेस्टिंग आणि ती दुर्दैवी खरं तर घटना संभाजीनगरची की त्या घटनेमध्ये ऑनर किलिंग झाली. हो. हा, इतकं मातंग समाजानं स्वतःबद्दल असा कोश तयार का करून घेतला की मातंग समाजाच्या बाहेर काहीच होणार नाही व्यवहार? नाही, कोश तयार केलेलं नाही बरं का सर. एकंदरीत जर पहिल्यापासून जे पाहिलं, ह्या मातंग समाजाची ज्या पद्धतीने आजपर्यंत त्याला वागणूक दिली गेली, आज तुम्ही पहा, ज्या संभाजीनगरचं आपण उदाहरण देता, त्या संभाजीनगरमध्ये शेंद्र आहे. त्या शेंद्र्यामध्ये त्या गावासाठीचं योगदान मातंग समाजाचं. आपण ज्या धाराशिव जिल्ह्यात येता, त्या धाराशिव जिल्ह्याच्या आपल्या नळदुर्ग किल्ल्याची आपल्याला कहाणी माहिती असेल. 1122ला तो किल्ला त्या ठिकाणी बांधकाम सुरू होतं, मात्र तो किल्ला पूर्ण होत नव्हता. म्हणून त्या ठिकाणच्या निजामाला ज्योतिषांनी, पंडितांनी त्या ठिकाणी सांगितलं की बाबा रे, ह्या ठिकाणी तुला बळी द्यावा लागेल तरच तो किल्ला पूर्ण होईल. तेव्हा त्यांनी दौंडी पिटवली सर्व निजामाच्या राज्यामध्ये. दौंडीमध्ये त्यांनी सांगितलं की 17 गावाची इनाम आणि 269 एकर जमीन आणि काही हजार मोहरा ह्या तुम्हाला आम्ही देऊ, अशी दौंडी फिटवल्यानंतर तुमच्याच तुळजापूर तालुक्यातल्या येवती नावाची, नवसा नावाची बाई, ती त्या ठिकाणी समोर आली आणि तिने तो विडा उचलला आणि त्या ठिकाणी ती बळी गेली त्या ठिकाणी. आणि मग तो किल्ला झाला. मग त्याच्यानंतर तो किल्ला झाला. आपण जर गेला त्या नळदुर्ग किल्ल्याजवळ, तिथं 9 असे बुरुंज आहेत. तर त्या 9 बुरुंजाला तिचं नाव दिलं की नवरंग तिला म्हणतात. तर त्याच्यावरतून ते नाव दिलं गेलं. त्या बाईचं नाव होतं नवसाबाई. म्हणजे एवढं योगदान प्रत्येक गावागावासाठी जर बघितलं आपण. आता वाटेगावाचं जर उदाहरण घेतलं, जे फकीरा जे होते त्यांचे वडील राणोजी मांग, त्यांनी गावासाठी बलिदान दिलेलं सर. ते गावातून जे जोगणी त्यांनी आणल्या. पण मग मांग समाज राजकीय दृष्ट्या हे हिंदुत्ववादी विचार करणाऱ्या पक्षाला दूर ठेवत नाही. काही काळ तो शिवसेनेबरोबर पण होता, भाजप बरोबर पण होता, त्याला ऍक्सेप्ट आहे. बरोबर ना. त्याला नाही वाटत की घटनेत बदल केला जातो आहे किंवा असं काही नाही वाटत? नाही, एकंदरीत जर पाहिलं ना तर ते सध्याच्या परिस्थितीमध्ये ना की एकंदरीत सर्वच पक्षांनी मातंग समाजाला वापरून घेतलेले आहे. कालपर्यंतची जर परिस्थिती पाहिली आपण 14 पर्यंत किंवा 19 पर्यंतची, तर तोपर्यंत मातंग समाज हा अगदी इमाने ईदद्वारे काँग्रेसला त्या ठिकाणी बाईचा पक्ष म्हणून त्या ठिकाणी मतदान करत आलेलं आहे. इंद्राबाईचा पक्ष म्हणून. मात्र दुर्दैवाने जर बघितलं तर त्याच पक्षाने आजपर्यंत मातंग समाजाला आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एकदाही राज्यसभा किंवा विधान परिषद दिली नाही दिली. साधं नगरसेवकाचं सुद्धा कॉप केलेलं नाही. काय पण विधानसभेला उमेदवार दिले असतील, काही प्रमाणात देतात ना, पण तिथंही टक्के म्हणजे फार अल्प प्रमाणात मिळतात सर. अगदी बॉटरमध्ये इतक्या लोकांना म्हणजे असं काही करतं का? शिवसेना असं करते का? नाही, एकंदरीत जर पाहिलं ना तर म्हणजे आम्ही आता भाजपसोबत युतीमध्ये आहोत म्हणून नाही, मात्र एकंदरीत जर पाहिलं तर आजवर्षी जेवढे काय प्रश्न आम्ही घेऊन सातत्याने लढा देत होतो, जेवढं आम्ही ह्या काँग्रेसच्या कालावधीमध्ये जेवढे आंदोलन केले तेवढे ह्यांच्याही काळामध्ये केले. मात्र सुदैवाने ह्या सरकारने का होईना आमचे या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी तडीस लावलेत. त्यातले त्यात मग जे आमचा संगमवाडीचा आद्य क्रांतिगुरू लवजी वत्स साळवे यांच्या समाधीचा विषय होता, तो त्यांनी तडीस लावला. त्या ठिकाणी काम सुरू आहे. आता आपण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं वाटेगावचं स्मारक घ्या, तिथं त्यांनी तरतूद केलेली आहे. मुंबईच्या चिराग नगरची त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता की बार्टीच्या धर्तीवर आम्हाला त्या ठिकाणी शिक्षणातली सर आपण आकडेवारी पहा की इतकं दयनीय अवस्था आहे की तिथं म्हणजे 100मध्ये एक सुद्धा मातंग समाजाचा बसत नाही, अशी दयनीय अवस्था. बोलण्यात मला असं लक्षात येतं आहे की विधानसभेला लोकसभेसारखं चित्र राहण्याची शक्यता फार कमी आहे. म्हणजे मातंग समाज हा कदाचित महायुतीच्या उमेदवारालाही जाऊ शकतो, पूर्णतः राहू शकेल. कारण आता जवळजवळ त्यांनी बरेचसे प्रश्न मार्गी लावलेत. समाजाची मानसिकता ती झालेली आहे. अर्थात ते महायुतीमध्ये सहभागी घटक असल्यामुळे तसं ते बोलत असतील असं प्रेक्षकांना वाटू शकतं. नाही तर तुम्ही तुमची मतं ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. बघा, असं आहे की त्या समाजातला महत्त्वाचा नेता किंवा अभ्यासक, त्याला घेऊन आपण ही जातीवंत महाराष्ट्राची चर्चा करतोय. कारण दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये जाती अस्मिता अधिक टोकदार झाल्या. मी त्याला अशा अर्थाने बघतो की एक वेगळी आयडेंटिटी प्रत्येक जात घटक शोधतो आहे. उत्तर प्रदेशमध्ये ते यापूर्वीच झालेलं आहे, ते बिहारमध्ये झालेलं आहे, राजस्थानमध्ये झालेलं आहे. महाराष्ट्रात कदाचित ही प्रक्रिया आता उशिरानं सुरू झालेली आहे. ते तर म्हणतात की 2003 पासून ते वेगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रभर वेगळे प्रश्न घेऊन, मोर्चे घेऊन आंदोलन करतच होते. आत्ता तो सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आणि त्यातल्या क्रिमिलेअरच्या घटकाच्या मुद्द्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला.
तुमच्या मताप्रमाणे विधानसभेला महायुतीला मतदान जाऊ शकतं, जे की महाविकास आघाडीला निश्चित कारण आता देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी देखील ते आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आता लवकरच ते निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमत आहेत आणि त्याचा अहवाल आल्याबरोबर आम्ही तात्काळ ते लागू करू असं म्हणून त्यांनी सांगितलं. आता कालावधी सुद्धा कमी आहे, मात्र निश्चित आमची अपेक्षा आहे आणि एक आशा आहे की त्यांनी अद्यापर्यंत अनेक प्रश्न आमचे जे अद्यापर्यंत कोणी सोडवले नव्हते ते ह्यांनी सोडवलेत. त्यामुळे निश्चित ती आशा आहे की संघटनेला काही उमेदवार देणार आहेत का ते? नाही, आम्ही एकतर बरं का सर, म्हणजे प्युअरली मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं की मला राजकारण करायचं नाही. संघटनेच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे की काही विधानसभेच्या जागा त्या देणार आहेत, महामंडळी देण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत ते. म्हणजे तशी पक्षाच्या अध्यक्षांबरोबर वगैरे चर्चा झालेली आहेत. मागच्या वेळेस लोकसभेच्या वेळेस आम्ही त्यांना म्हणजे कुठल्याही तुमच्या पक्षातला का ना पण मातंग समाजाला उमेदवारी द्या अशा प्रकारची त्यांना विनंती केली होती. मात्र दुर्दैवाने त्यांना ती उमेदवारी दिली नाही. मात्र विधानसभेला आम्ही स्वतः आता या ठिकाणी त्यांना आग्रह केला आहे की आम्हालाही तुम्ही उमेदवारी देण्याची त्यांनी तयारी दर्शवलेली आहे. धन्यवाद, तुमचं खूप खूप आभारी आहे. कमी नोटीसवरती कमी वेळ देऊन तुम्हाला आपले खूप खूप NDTV आणि राहुलजींचं विशेष करून मी आभार या ठिकाणी यासाठी व्यक्त करेल की पहिल्यांदा इतिहासामध्ये ह्या स्वातंत्र्य भारताच्या की पहिल्यांदा ह्या उपेक्षित शोषित पीडित मातंग समाजावरती एवढा वेळाची जास्त वेळची डिबेट आपण घडवून आणली. आणि त्याबद्दल आपले मातंग समाजाबद्दलचाच मुद्दा नाहीये, तर महाराष्ट्रातला प्रत्येक छोटा मोठा जात घटक, मराठा समाजाचे सुद्धा आम्ही वेगळे भाग केलेले आहेत. मराठा समाज मराठवाड्यात कसा रिॲक्ट करेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो कसा रिॲक्ट करेल, पूर्ण महाराष्ट्रभर कसा करेल हे आम्ही बघूच. पण लेवा पाटील आहेत, आगरी समाज आहे, कोकणातला कुणबी समाज आहे, विदर्भातला कुणबी समाज आहे, त्यासोबत भटके, आदिवासी, महार, मांग, ढोर, चांभार, लिंगायत, मारवाडी, जैन असे सगळे जात घटक तुम्हाला या जातीवंत महाराष्ट्र या मालिकेत दिसतील. प्रयत्न एवढाच आहे, कोणता जात घटक कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये किती प्रबळ आहे आणि तो सध्या काय विचार करतो आहे. कारण महाराष्ट्र एका वेगळ्या संक्रमणाच्या पातळीवरती सध्या प्रवासाला निघाला आहे आणि आम्हाला त्यात मागं राहून चालणार नाही. आमची सुद्धा समज ह्या बदलत्या प्रवाहाबरोबर वाढायला हवी ना, त्याचा हा प्रयत्न म्हणजे जातीवंत महाराष्ट्र. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी.